मित्रांनो, ज्या व्यक्तीच्या आतुरतेने वाट बघत होता, सुंदर सोहळ्याला निमंत्रित केलं आपण, ती महाराष्ट्राची गायिका आहे. गाणं सुद्धा तिच्या आवाजातून निघताना मला असं वाटतं, माझी कल्पना आहे, ती गाणं सुद्धा लाजत असेल. आणि तीच गवळण, ते महाराष्ट्राचं वैभव आहे, आपल्या व्यासपीठावर आलेला आहे. त्या कोमल पाटोळेच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्या मित्रांनो, जोरदार पाठीमागची मंडळी टाळ्या वाजल्या पाहिजे. त्या उजेडातली वाजवते ती लाज काज, पण अंधारातली जरा काकतात घालून बसले ती. त्यांना तर काय म्हणायचं, दात टोकरण्याच्या नादात ती तली नाही. झालो रे नतमस्तक मी तुझ्या चरणावरती, झालो रे नतमस्तक मी तुझ्या आता चरणावरती. अरे ज्याने निर्माण केली ही हिंदवी स्वराज्याची धरती, त्यांचं नाव आहे प्रतिपालक राजा शिवछत्रपती. ती आता तर वाजवल्या नाही त्या, ती बरं झालं. बघा, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. धुरंधर विचार देणारी माणसं याच मातीत जन्माला आली आणि त्यांनी रक्ताच्या रंगपंचमी करून ही वैभव मिळवलं. मित्रांनो, त्यांच्या नावाला टाळी तर वाजवत जावा. कोमल पाटोळे यांनी कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. हॅलो माळशिरस आणि पंचक्रोशीतील जमलेल्या तमाम माझ्या माता बहिणींचं, रसिक बांधवांचं, पै पाहुण्यांचं, मान्यवरांचं, घर मालक मालकिनीचं, नवरी नवरदेवाचं माझ्या पार्टीच्या वतीने मनपूर्वक मी स्वागत करते आणि आभार व्यक्त करते. आणि बघा, सोने पे सुहागा जना म्हणतात तसा आजचा आपला हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम जागरण गोंधळाचा तर आहेच आहे, पण अगदी उमलते फूल म्हणजेच ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांचं नाव आहे श्वेंद्र राजे प्रीतम सिंह देवकते साहेब, देवकते पाटील आणि पाटील परिवार यांच्या त्या लाडक्या लेकराचा वाढदिवस आहे. म्हणून जिथपर्यंत माझा आवाज येत आहे तिथपर्यंत सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा जोरदार टाळ्याच्या गजरात द्यायच्या. जोरदार टाळ्या. या इधर यो तुम्हारा ध्यान काढ्या, तुम्हारा ध्यान होगा इधर. तुम्ही इकडे येऊ, टेजवर येऊ, टेजवर. महिला मंडळ टाळ्याच्या गजरामध्ये कलावंताचं स्वागत झालं पाहिजे. मनपूर्वक आभार, धन्यवाद. बघा, कलावंत पोटाने तर उपाशी मरतच असतो, पण तुमच्या टाळ्याने तुमच्या उत्साहाने त्याचं पोट भरत असतं. याच ठिकाणी ऐकूया, काय माझ्याकडून चुकलं, फुल गुलाबाचं सुकलं, वडा ढोलकीवाले इकडेच ध्यान होतं. या ऐकून या. ज्यांना कार्यक्रम बघायचा आहे महिलांपैकी त्यांनी डाव्या साईडला बसायचं आहे. साहेबांनी आणि कार्यकर्त्यांनी खूप सुंदर तुमची सोय केलेली आहे. म्हणून म्हणायचं आहे, असा काही माझ्या हातून गुन्हा घडला, माझ्या काळजाचा तुकडा आणि तुझा मुखडा माझ्या नजर पुढून कागदडला. तुमच्यासारखा भक्त म्हणत आहे, काय माझ्याकडून चुकला, फुल गुलाबाच सुकला. काय माझ्याकडून चुकलं फुल
गुलाबाचं सुकलं भक्त देवीला म्हणा हे आठवण येत तुझी मायेला बाई ग अचानक काळजा आठवण येत तुझी मायेला बाई अचानक काळजा भक्तीची माझ्या राखावे गजाना हे आशान येड माझी फुलदाई आशान येड माझी फुलदाई आशान येड माझी फुलदाई सरणार नाही कधीला मला दाना सरणार नाही कधीला मला दाना भेट मला देग तुला बाळाची आना भेट मला देग तुला बाळाची आना आठवण येत तुझी येडा बाई ग अचानक काळजा आठवण येत तुझी माय ग अचानक काळजा आठवण